हॅलो डिअर स्टुडंट्स, मी डॉक्टर मुळे, डायरेक्टर ऑफ नोबेल अकॅडमी. आजच्या लेक्चर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपण मागच्या लेक्चर मध्ये तुमच्या सिलेबसचं इंट्रोडक्शन बघितलं. तर त्या इंट्रोडक्शन मध्ये आपण काय पाहिलं की तुमचा जो सिलेबस आहे 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. तर पहिल्या पार्ट मध्ये एकूण 10 टॉपिक्स आहेत. त्या 10 टॉपिक्स पैकी 5 टॉपिक केमिस्ट्रीचे आहेत आणि 5 टॉपिक्स फिजिक्सचे आहेत. आणि सेकंड पार्ट मध्ये 10 टॉपिक्स आहेत ते बायोलॉजीचे आहेत. इथपर्यंत आपण पाहिलं. या धड्यांचं थोडक्यात इंट्रोडक्शन पण पाहिलं. तर आज आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत तुमचा पार्ट सेकंड मधला पहिला टॉपिक हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. तर ह्या चॅप्टर मध्ये काही कन्सेप्ट अशा आहेत ज्या कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला 9th मध्ये ज्या बेसिक कन्सेप्ट दिलेल्या आहेत 16 चॅप्टर मध्ये, हेरिडिटी आणि व्हेरिएशन. कोणत्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आहेत हेरिडिटी डेफिनेशन, जेनेटिक्स म्हणजे काय, क्रोमोझोम्स, क्रोमोझोमचे टाइप्स, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, डीएनए आणि आरएनए आणि आरएनएचे टाइप्स. ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती हव्यात तरच तुम्हाला हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन मधला एक पॉइंट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. हे समजण्यासाठी तुम्हाला 9th चे हे टॉपिक येणं गरजेचं आहे. ते जर माहित असतील तर हे तुम्हाला 10th मधला हे पॉइंट आहेत आता सांगितलेले ते समजतील. तर आपण आजच्या लेक्चर मध्ये ते बेसिक पॉइंट कव्हर करू. ओके, तर पहिला पॉइंट आहे हेरिडिटी. तर आपण मागच्या वर्षी हेरिडिटीची डेफिनेशन बघितली. हेरिडिटीची डेफिनेशन काय आहे? द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग वाया जीन्स. मराठीमध्ये सांगायचं म्हणजे आई वडिलांकडे जी काही लक्षणं असतात ती मुलांकडे येतात. कशा थ्रू? जीन थ्रू, जनुकांद्वारे येतात. तर त्याला काय म्हणायचं? हेरिडिटी. समजा ती लक्षणं कोणकोणती असतात? तुमची उंची, तुमची त्वचेचा कलर, तुमच्या डोळ्यांचा कलर, तुमच्या केसांचा कलर, ही लक्षणं झाली. ही कशी आली आहेत? तुमच्या आई वडिलांकडून तुम्हाला आली आहेत. कशा थ्रू आली आहेत? जीन थ्रू म्हणजे जनुका थ्रू आली आहेत. तर याला म्हणायचं हेरिडिटी म्हणजेच आनुवंशिकता. ओके, नंतरचा पॉइंट कोणता आहे? जेनेटिक्स. तर इट्स सिंपल, ही ब्रँच आहे म्हणजे शाखा आहे. कशाची? जीवशास्त्राची. इट इज ब्रँच ऑफ बायोलॉजी that deals with study of heredity. म्हणजे हेरिडिटीचा म्हणजे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये, कोणाच्या? बायोलॉजीच्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला काय म्हणतात? ब्रँचला काय म्हणतात? जेनेटिक्स. ऍज सिंपल, एवढं सोपं आहे जेनेटिक्सची डेफिनेशन. त्याच्यानंतर आपण क्रोमोझोम बघणार आहोत. ओके, तर क्रोमोझोम कुठे असतो माहितीये क्रोमोझोम कुठे असतो? जर माहित असेल तर कमेंट करा, नसेल माहित तर मी सांगतो. तर क्रोमोझोम असतो आपल्या बॉडीतल्या सेलमध्ये. सेलच्या मध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये असतो क्रोमोझोम. ज्यावेळेस सेलचं डिव्हिजन होतं म्हणजे पेशीचं विभाजन होत असतं त्यावेळेस आपल्याला हा क्रोमोझोम ह्या स्ट्रक्चर मध्ये दिसतो. ओके, तर हा झाला क्रोमोझोम्स. तर आपण इथं फ्लो चार्ट दिलाय. सेल मध्ये असतो न्यूक्लियस आणि न्यूक्लियस मध्ये असतो क्रोमोझोम. क्रोमोझोमचा छोटा पार्ट असतो डीएनए, डीएनएचा छोटा पार्ट असतो जीन. ओके, तर हे असं आहे क्रोमोझोम. तर आपण बघूया क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये आर्म्स असतात. ह्या पी आर्म आणि क्यू आर्म म्हणजे मराठीमध्ये त्याला भुजा म्हणतात. भुजा किंवा बाजू म्हणतात. पी आर्म, क्यू आर्म. आणि हा जे आकुंचन दिसतंय एकदम छोटस आकुंचन, कॉन्स्ट्रिक्शन दिसतंय त्याला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर पण म्हणतात. ओके, इथपर्यंत समजलंय. तर आपण आता बघूया क्रोमोझोमचे टाइप्स. जे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे त्याच्या स्थानानुसार म्हणजे लोकेशन नुसार क्रोमोझोमचे प्रकार आहेत. तर ते आपण आता पाहूया. सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार क्रोमोझोमचे 4 प्रकार पडतात. कोणते? तर ते आपण पाहूया. एक मेटासेंट्रिक, दुसरा सबमेटासेंट्रिक, तिसरा ऍक्रोसेंट्रिक आणि चौथा टिलोसेंट्रिक. हे सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार 4 प्रकार आहेत. तर आपण एक एक प्रकार
थोडासा डीप मध्ये पाहू. ओके, तर पहिला प्रकार आहे मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये जो सेंट्रोमेअर असतो हा मिड पॉइंटला असतो, म्हणजे क्रोमोझोमच्या एकदम मध्यभागी असतो आणि यामध्ये त्यामुळे हा क्रोमोझोम व्ही शेप दिसतो. इंग्लिश लेटर जे व्ही आहे त्याच्यासारखा क्रोमोझोम दिसतो आणि याच्यामध्ये दोन्ही ज्या भुजा आहेत, आर्म्स आहेत, त्या इक्वल लेंथच्या असतात. या प्रकारे ही आकृती दिली आहे. तर हा आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम. ओके, नंतरचा दुसरा क्रोमोझोम आहे सबमेटासेंट्रिक. याच्यामध्ये सेंट्रोमेअर हा नियर द मिड पॉइंट असतो, म्हणजे जो मिड पॉइंट आहे, मध्यभाग आहे, त्याच्या जवळ असतो. यामध्ये क्रोमोझोम हा एल आकाराचा दिसतो. हा दिसतोय डायग्राम मध्ये, या प्रकारे क्रोमोझोम दिसतो. ओके, हे झाले दोन प्रकार, राहिलेले दोन प्रकार. तिसरा प्रकार आहे ऍक्रोसेंट्रिक. याच्यामध्ये काय असतो, सेंट्रोमेअर हा नियर द एंड असतो, म्हणजे जो शेवट आहे क्रोमोझोमचा त्याच्या जवळ असतो. त्यामध्ये क्रोमोझोम हा जे शेप दिसतो. ओके, तर दिसतोय हा जे शेप. तर या प्रकारचा असतो क्रोमोझोम ऍक्रोसेंट्रिक. चौथा आणि लास्टचा प्रकार आहे टिलोसेंट्रिक. यामध्ये सेंट्रोमेअर हा एकदम शेवटी, म्हणजे एकदम एंडला असतो. यामध्ये एंडला असतो, त्यामुळे क्रोमोझोम हा आय ह्या इंग्लिश लेटर सारखा दिसतो आणि यामध्ये एक आर्म आहे तो दुसऱ्या आर्म पेक्षा खूप छोटा असतो. सोमॅटिक सेल मध्ये क्रोमोझोम्स हे पेअर मध्ये असतात. तर या पेअर मधल्या क्रोमोझोमच्या साईज, शेप आणि ऑर्गनायझेशन नुसार आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात, एक होमोलॉगस क्रोमोझोम आणि हेटेरोलॉगस क्रोमोझोम्स. तर पहिला जो प्रकार आहे होमोलॉगस क्रोमोझोम्स, यामध्ये दोन्ही जोड्यामध्ये जे दोन्ही क्रोमोझोम्स आहेत ते सेम साईज आणि शेपचे असतात. दिसतंय आकृतीमध्ये, डायग्राम मध्ये सेम आहे दोघांचे शेप. ओके, आणि हेटेरोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये दोन्हींचा शेप आणि साईज वेगळी असते. दिसतंय, एक छोटा आहे एक मोठा आहे, तर त्याला म्हणायचं हेटेरोलॉगस क्रोमोझोम्स. आणि अजून ह्यूमन बॉडी मध्ये पूर्ण 23 पेअर्सचे क्रोमोझोम्स असतात, 23 पेअर क्रोमोझोम्स. तर त्यामध्ये एक पेअर जी असते तिला आपण सेक्स क्रोमोझोम्स किंवा ॲलोझोम्स म्हणतो, आणि नंतर ज्या राहिलेल्या 22 पेअर्स आहेत, म्हणजे 22 जोड्या आहेत, त्याला आपण ऑटोझोम्स म्हणतो. पूर्ण 44 क्रोमोझोम्स आणि इकडं पूर्ण 2 क्रोमोझोम्स. तर असे क्रोमोझोम्सचे प्रकार आहेत. तर आज आपण काय पाहिलं, आपण हेरिडिटीची डेफिनेशन, तसेच जेनेटिक्स म्हणजे काय व क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पाहिलं आणि क्रोमोझोमचे हे 4 प्रकार सेंट्रोमेअरच्या पोझिशन नुसार पाहिले. तसेच आपण होमोलॉगस आणि हेटेरोलॉगस क्रोमोझोम्स काय आहेत हे पण पाहिलं आणि नंतर सेक्स क्रोमोझोम तसेच ऑटोझोम्स हे पण पाहिलं. तर आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया डीएनएचे स्ट्रक्चर, आरएनएचे 3 प्रकार पाहूया, तसेच ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या कन्सेप्ट बघूया. त्या ज्या 3 कन्सेप्ट आहेत त्या डायरेक्ट तुमच्या 10च्या बुक्स मधल्या आहेत, 10च्या चॅप्टर मधल्या आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. सी यू अगेन इन नेक्स्ट लेक्चर.